राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जी ओबीसी जनजागृती रथयात्रा सुरू होणार आहे, त्या निमित्ताने त्या रथयात्रेचं नियोजन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे यासाठी आज ही बैठक आपण इथे बोलवलेली आहे। आणि या बैठकीमध्ये काही लोकांना आपण पद सुद्धा देणार आहोत। तर या रथयात्रेला सुरुवात आपल्या 31 जानेवारी पासून म्हणजे बुधवार, मला वाटतं 31 जानेवारीला येतो आणि बुधवारपासून या रथयात्रेला सुरुवात होत आहे। सकाळी 9 वाजता दीक्षाभूमीपासून ही रथयात्रा सुरू होणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला या रथयात्रेचा हिंगणा तालुक्याचा मार्ग सांगू इच्छेन आणि त्यानंतर हे जे पॉम्पलेट आहे हे सगळ्यांना देण्यात येणार आहे। आणि आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी आपण रथयात्रा ओबीसीची जनजागरण रॅली काढतो आहे, तर त्याबद्दल सगळ्यांना या पत्रातनं कळणार आहे, या पॉम्पलेटमधनं कळणार आहे की आपण कोणत्या तालुक्यात कोणत्या दिवशी कुठल्या कुठल्या गावामधनं ही रथयात्रा नेतो आहे। तर सकाळी 9 वाजता 31 जानेवारीला दीक्षाभूमी इथून ही रथयात्रा सुरू होणार आहे। आणि बुट्टीबोरी वर्धा रोडला म्हणजे बुट्टीबोरीत ज्या ठिकाणी त्या बस स्टॉपवर जे मेन तिथे ठिकाण आहे, बस स्टॉप आहे, तिथे ती सभा होणार आहे आपली। त्यानंतर टाकळघाट, कान्होलीबारा, सावगी देवळी, हिंगणा, वानाडोंगरी, डिग्धोदेवी आणि मग संध्याकाळी त्याच दिवशी 7 वाजता वाडी येथे सभा होणार आहे। त्यानंतर 2 तारखेचा, 3 तारखेचा, 1 तारखेचा आणि 4 असे सगळ्या दिवशीचे कार्यक्रम या पॉम्पलेटवर दिलेले आहेत। तर आपल्या समाजासाठी आपण सर्वप्रथम काम करतो आहे ही भावना आता प्रत्येकाच्या मनात जागृत झालेली असेल, कारण बरेच दिवसापासून आपण ओबीसीचं काम करतो आहे आणि यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला महत्त्व न देता आपण फक्त ओबीसी समाजाचे लोक आहोत। मग या ओबीसी समाजामध्ये अनेक जाती येतात, तेली, कुंडी, माळी आणि अनेक जाती येतात। पण आपण सगळ्यांनी सर्वप्रथम ओबीसीला यावेळेला प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे। ओबीसीला प्राधान्य देण्याचं काम यासाठी आपण करतो आहे की आता मागील जवळपास 7-8 महिन्यांपासून आपण बघतो आहे की मनोज जरांगे पाटील टीव्हीवर, वर्तमानपत्रात आपण त्यांचं बघतोय। मराठा समाजासाठी ते लढत आहे, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते लढत आहे आणि कुठेतरी त्या एका माणसाने काही मुठभर लोक घेऊन जो लढा सुरू केला त्या लढ्याला आता खूप मोठा रूप प्राप्त झालेला आहे। आज आपण इथे सगळे ओबीसी लोक जमलेलो आहे आणि आपल्या ओबीसीचा उद्देश हा अजिबात असा नाही आहे की कुठल्या तरी समाजाच्या विरोधात आपण काही काम करत नाहीये। एसटी समाजाने त्यांच्या परी त्यांचं आरक्षण त्यांना मिळालेलं आहे, आदिवासी समाजालाही त्यांचं आरक्षण मिळालेलं आहे आणि मराठा समाज हा आरक्षणासाठी लढतो आहे। आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षण जर संयुक्तिक किंवा संविधानिकरित्या जर त्यांचं असतं तर आपणही त्यांचा पाठिंबा दिला असता आपण त्या आरक्षणाबद्दल त्यांना। परंतु विषय असा आहे की आता सरकार काय करत आहे आणि सरकार कुणाचा हा विषय इथे आज नाही किंवा मी कुठेतरी सरकारच्या विरोधात बोलते आहे हाही विषय आज इथे नाही। परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आता मराठा आणि ओबीसी म्हणजे या 2 लोकांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचं किंवा एकमेकांविषयी द्वेष भावना निर्माण करण्याची भूमिका आता सध्या स्थितीत आपल्याला या इथे दिसते आहे। त्यामुळे मराठा समाजाने त्यांना आरक्षण मिळावं अशी आपली पण इच्छा आहे, पण त्यांना आपल्यातून आरक्षण मिळू नये, कारण आपल्यालाच आधीच जे मिळालेलं आहे ते अतिशय तुटकं फुटकं आरक्षण आहे। कारण सर्वप्रथम आपल्याला जर संपूर्ण आरक्षण पाहिजे असेल तर आपली जनगणना होणं आवश्यक आहे, परंतु जनगणना करायला सरकार तयार नाही। जनगणना जर झाली असती तर आपल्याला योग्य पद्धतीने आपल्या योग्य टक्केवारीनुसार आरक्षण मिळालं असतं आणि आजपर्यंत आपण ओबीसी समाजाला हे फार पूर्वीपासूनच अशा पद्धतीने आरक्षण चालू आहे। परंतु आपलं राजकीय आरक्षण 2020 मध्ये आपलं राजकीय आरक्षण रद्द झालं। 20-21 दरम्यान आपलं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं। ओबीसी जिल्हा परिषद सदस्य म्हणा किंवा ओबीसी जे लोक पदावर होते, निवडून आलेले लोक होते, त्यांचं पद गेलं आणि त्यानंतर ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम झालं। परंतु तिथून पुढे आपण खऱ्या अर्थाने जागृत झालो, कारण आता आपल्याला कळायला लागलंय की आज आपलं राजकीय आरक्षण गेलं, उद्या शैक्षणिक आरक्षण जाईल, परवा नोकऱ्यांमधलं, आता तर आपल्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण अगदी नसल्यासारखंच आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आपला समाज जागा होऊन एक होऊन जोपर्यंत लढा देणार नाही, जोपर्यंत आपल्या न्याय हक्कांसाठी भांडणार नाही, लढणार नाही आणि हा हक्क आपला मागून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला नक्कीच हा न्याय मिळणार नाही। आणि कुठेतरी आता आपलं संघटन, आपण सुद्धा सुरुवातीला
ज्यावेळेला तायवाडे सरांनी या आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे अध्यक्ष आहे यांनी जेव्हा हा लढा सुरू केला होता, मला वाटते 8 वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा हा लढा सुरू केला होता त्यावेळेला अतिशय मुठभर लोक घेऊन हा लढा सुरू झालेला होता. परंतु हळूहळू सगळे लोक जुळत गेले. त्या ओबीसीच्या म्हणजे हक्क कोणते आहे, आपल्या मागण्या कोणत्या आहे हे सगळ्यांना आता समजायला लागलंय. आपल्या इथे सुद्धा आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय राजू भाऊ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कुठे ना कुठे ओबीसी समाज हा जागृत होण्याचं काम चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपले युवकांचे अध्यक्ष सन्माननीय अनिल भाऊ सुद्धा एक चांगलं काम आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये करत आहे. मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष लीलाधर भाऊ, नवनियुक्त असे तालुक्याचे अध्यक्ष नितीन भाऊ, आमचे धुते सर, शशिकांत दादा, आमचे मार्गदर्शक सन्माननीय इंगळे सर, समोर बसलेले सर्व मान्यवर मंडळी, सर्व प्रमुख लोक, खऱ्या अर्थाने तर सर्व प्रमुख लोक हे समोरच बसलेले आहेत. आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जोपर्यंत आपण लढा देऊ शकत नाही किंवा जोपर्यंत आपण एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणं ही अशक्य गोष्ट आहे. आणि सगळ्या जिल्ह्यात कळावं की ओबीसी समाजाला काय कशाची गरज आहे. आपली जनगणना होण्याची आवश्यकता आहे, आपल्याला योग्य पद्धतीने आरक्षण मिळण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच या रथयात्रेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तेव्हा प्रत्येकाने, मला वाटतं ही आपली कार रॅली आहे ना, आपण कारने म्हणजे गाड्यांनी येणार आहोत आपण, तर तेव्हा माझी सगळ्यांना जिल्हा प्रभारी म्हणून नम्रतेची विनंती आहे की 31 तारखेला सकाळी बरोबर